की सेक्स बद्दल बोलायचं की लपवायचं? तर एक्सपिरियन्स करायचा म्हणून पहिला सेक्स करतात. पहिल्या सेक्सची घाई नको असं का? पुरुषाला त्याची मर्दानगी सिद्ध करायची असते. आताची तरुण घाई का करतात? त्याला परफॉर्मन्स अँझायटी असतो. तर मला सुद्धा गर्लफ्रेंड पाहिजे. त्यांचा 100% लोकांचा पूर्णतः पहिल्यांदा सेक्स होतच नाही. मोबाईलमध्ये मुलं बघतात त्याच्यामुळे त्यांना तशी इच्छा जागृत होते. प्रणय क्रीडा खूप लांब असायला पाहिजे, याचं कारण आहे. मग कॉन्डम आणि प्रोटेक्शन का महत्वाचं आहे? कोणी बोलतो मी काही लुब्रिकेशन लावून करतो, 5 वेळा हस्तमैथून करतात, 10 वेळा हस्तमैथून करतात. तर माझी जागा काळी आहेत म्हणून समोरचा पार्टनर काय विचार करेल. फिगर हा सुद्धा एक महत्वाचा विषय असतो. तरुण वयामध्ये सेक्स केल्यामुळे त्यांना मानसिक आजार पण होतो. Papa, tappa, tappa, bola, aika, आणि connect व्हायचा पात्यानं. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अमित धनसू पटेल आणि आपण बघत आहात बाप्पा गप्पा टप्पा, एक धमाकेदार पॉडकास्ट. आज आपण एक अशा विषयावरती बोलणार आहोत जो विषय सहजासहज कोणी बोलत नाही आणि अनेक प्रश्न, अनेक शंका तरुणांच्या मनामध्ये असतात. तो विषय आहे सेक्स, रिलेशनशिप आणि त्याभोवती फिरणारे हजारो शंका. आज आपण गप्पा मारणार आहोत वसईतील प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर मिलिंद भराटे यांच्या बरोबर. गेल्या 20 वर्षापासून तरुणांच्या मनातील शंका ते दूर करत आहेत, मानसिक आरोग्यासंबंधित त्यांना उपाययोजना करत आहेत. तर चला थेट गप्पा मारूया डॉक्टर मिलिंद भराटे सोबत. सर नमस्कार. नमस्कार. तुम्ही याविषयी मला निमंत्रण केलं बोलण्यासाठी, त्याबद्दल धन्यवाद. याविषयी बोलणं समाजामध्ये एक टॅबू समजलं जातं. जी काही मंडळी बोलते, मुलाने बोलला तर तो वाईट आहे, मुलगी बोलली तर ते वाईट आहे. त्यामुळे आपण समाजामध्ये, घरी किंवा बाहेर याविषयी बोलणं आपण शक्यतो टाळतो. हा विषय निवडला त्याबद्दल खूप सुंदर विषय आहे, जो आजच्या तरुणाईला योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी खूप गरजेचं आहे. त्याबद्दल धन्यवाद. करेक्ट सर, आपण जे बोललात ते अतिशय योग्य आहे, परंतु या विषयाला घेऊन बऱ्याचशा मुलांमध्ये शंका असतात. त्यामुळेच आपण तुमच्यासारख्या व्यक्तीला बोलवलं आहे की जो आम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतो. सर, तुम्हाला पहिला आणि थेट प्रश्न की सेक्स बद्दल बोलायचं की लपवायचं? सेक्स बद्दल बोलायचं, कारण जर सेक्स बद्दल नाही बोललो आपण तर कोण बोलणार. योग्य सेक्सची माहिती सर्वात पहिले आई मुलाला देते, नंतर वडील देतो आणि टीचर देतो. या व्यतिरिक्त ज्यांना योग्य माहिती आहे ती तज्ज्ञ किंवा तीच मंडळी समाजामध्ये सेक्सबद्दल योग्य मार्गदर्शन करू शकतात. तर सेक्सबद्दल बोललेलं कधी पण फायद्याचं असतं, कारण जर सेक्सबद्दल नाही बोललं तर गैरसमज होतील. आजच्या काळामध्ये तरुणांना सेक्स बद्दल माहिती कुठून मिळते? खूप सोपं आहे. अगोदर आपण जेव्हा लहान होतो तेव्हा काही माध्यम नव्हते. मला आठवतं, मी जेव्हा लहान होतो फक्त मित्रमंडळीकडनंच मिळण्याचं एक माध्यम होतं. पण आता सेक्सबद्दल माहिती मिळणं खूप सोपं झालं आहे. इंटरनेटच्या द्वारे, फिल्मच्या द्वारे, पॉर्नोग्राफीच्या द्वारे, मित्रांद्वारे इझिली अवेलेबल. पण आता जे समाज माध्यमांमधून जी माहिती मिळते त्यामध्ये बरीचशी माहिती चुकीची असते, कारण की कोणीही कुठलाही विषय कशाही पद्धतीने रंगवतो. त्यामुळे मला वाटतं आपण सांगितल्याप्रमाणे की योग्य व्यक्तीकडनं सेक्स विषयी माहिती घेणं तेवढीच गरजेची आहे. सर, तुम्हाला पुढचा प्रश्न की पहिल्या सेक्सची घाई नको असं का? कारण आपण मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या आणि भावनात्मकदृष्ट्या तयार नसतो. आणि जेव्हा आपण शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, भावनात्मकदृष्ट्या तयार होतो तेव्हाच पहिला सेक्स करायला हवा. जर त्याच्या अगोदर जर आपण पहिला सेक्सची घाई केली तर भरपूर चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. त्याने पुढचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. अति घाई संकटात नाही. ओके. हो. सर, म्हणजे आता हे पहिल्या सेक्सची आत्ताची तरुण घाई का करतात? भरपूर कारणं आहे त्याची. पहिला सेक्स आपण का करतो त्याची पाठीमागची आता तरुणाईची जर आपण मानसिकता बघितली तर कोणाला एक्सपिरियन्स करण्यासाठी पहिला सेक्स करायचा असतो, तर कोणाला पहिला सेक्स हा क्युरिओसिटी म्हणून करायचा असतो, कोणाला पहिला सेक्स काही अंडर प्रेशर, पेअर प्रेशरमध्ये करायचा असतो, तर काही अंडर इन्फ्लुएन्स ऑफ अल्कोहोल किंवा ड्रग्समध्ये पहिला सेक्स करतात. यामध्ये त्यांचे जे मित्रमंडळी आहेत आणि समाज आहेत, ह्या सर्व गोष्टी रोल प्ले करतात. नाही, अगदी योग्य बोललात सर तुम्ही की क्युरिओसिटी, दबाव किंवा मित्रांचं पिअर प्रेशर यामुळे आजकालची तरुण मंडळी जी आहेत ते सेक्सच्या मागे धावतात किंवा पहिला सेक्सचा अनुभव घेण्याच्या प्रयत्नामध्ये असतात. सर, मला सांगा की सेक्स म्हणजे ही फक्त शारीरिक गरज आहे का? नाही, सेक्स ही फक्त शारीरिक नसून ती मानसिक आणि भावनात्मक पण गरज आहे. आपण अगोदर जसे बोललो की पहिला सेक्स का करतात, काही फक्त एक्सपिरियन्ससाठी करतात.
करेक्ट. वयाची भरपूर वर्ष झालेली असतात, सेक्स अनुभवलेला नसतो. 27, 28, 30 वर्ष झालेली असतात, कंटाळलेले असतात व्हर्जिनिटीला. ओके. तर फक्त एक्सपिरियन्स करायचा म्हणून पहिला सेक्स करतात. तो कुठे कसा करतात तो प्रश्न वेगळा आहे. काही लोक क्युरिओसिटी करतात की याच्यामध्ये आहे काय, पण वस्तुस्थितीमध्ये पहिला सेक्स केल्यानंतर जो अनुभव असतो तो काय असा वाव नसतो. करेक्ट. जो आपण अगोदर विचार करतो की पहिल्या सेक्स नंतर मला खूप चांगला अनुभव येईल आणि मज्जा येईल, तो वाव नसतो. काही मुलं जस्ट एन्जॉयमेंटसाठी सेक्स करतात. बरोबर. पहिला सेक्स की जस्ट हॅव अ फन. ओके. काही मुलं पेअर ग्रुप प्रेशरमध्ये, तुझी गर्लफ्रेंड आहे, माझी गर्लफ्रेंड आहे, अरे त्याची तो गर्लफ्रेंड आहे, 4-5 वर्ष झाले रिलेशनशिपमध्ये आहे, सेक्स नाही झाला अजून, तर ते प्रूव्ह करण्यासाठी काही मुलं पहिला सेक्स करतात. Correct. काही स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी, मर्दानगी प्रूव्ह करण्यासाठी हा पहिला सेक्स करतात. सर मला अजून इकडे ऍड करावं असं वाटतं की बरेच मुलं मोबाईलमध्ये पॉर्न बघतात आणि त्यांच्यामध्ये फॅन्टॅसी डेव्हलप होते आणि त्यामुळे सुद्धा लोक सेक्स करतात असं मला वाटतंय. हो, पॉर्नमध्ये जी काही माहिती मिळते ती योग्य मिळते असं नाही आहे. आणि पॉर्नमध्ये जो व्हिडिओ दाखवला जातो तो नॅचरल नसतो, तो एडिटेड असतो. तो आपण जो व्हिडिओ बनवतो तो भरपूर दिवस शूट केलेला असतं आणि ती जी माहिती मिळते ते योग्य माहिती मिळत नाही. करेक्ट. आणि त्यातनं जे आपण पॉर्न बघून जे मुलं उत्तेजित होतात, साहजिक आहे. मुलाला 13 ते 18 वर्षामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन सिक्रीट होतं आणि ते वय खूप गंभीर आणि नाजूक असतं, कारण तेव्हा मुलगा तारुण्यात आलेला असतो. करेक्ट. त्याचं टेस्टोस्टेरॉन हार्मोन उड्या मारत असतं. त्याच्यामध्ये भावनात्मक होणं आणि तो एक्सपिरियन्स करणं ह्या गोष्टी बट नॅचरल आहेत, पण त्या योग्य प्रमाणे व्हायला पाहिजेत. पॉर्न वगैरे बघून इच्छा जागृत झाल्यामुळे फक्त सेक्स करायचं आहे म्हणून करायचं आहे ते चुकीचं आहे. करेक्ट. म्हणजे मला वाटतं की आपण जेव्हा वयामध्ये येतो त्यामुळे आपल्यामध्ये वयामध्ये येताना आपल्यामध्ये मानसिक आणि शारीरिक बदल होतात आणि मानसिक बदलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला विरुद्ध लिंगी अट्रॅक्शन होतं आणि मला वाटतं ते आपल्याला जर कळलं नाही तर आपण विरुद्ध लिंगीकडे अट्रॅक्ट होतो आणि मग आपल्याला सेक्सची घाई होते. तर आपल्याला मला वाटतं की जसं आपण वयात येतो त्याप्रमाणे आपल्याला ती योग्य माहिती वेळेत मिळणं गरजेचं आहे आणि सर त्याच मागचा आमचा उद्देश आहे की मुलांना योग्य वेळी योग्य माहिती मिळाली पाहिजे. सर यामध्ये अजून एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की कन्सेंट म्हणजे नक्की काय? तुम्ही सेक्सच्या अगोदर कन्सेंट घेणं किती गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच सेक्सच्या अगोदर कन्सेंट घेणं पूर्णपणे महत्त्वाचं आहे आणि फक्त ही कन्सेंट एकाची नको ती दोघांची पण कन्सेंट असायला हवी. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की तो व्यक्ती, मुलगा किंवा मुलगी, तो प्रौढ असायला हवा. प्रौढ म्हणजे काय? 18 वयापेक्षा जास्त. कारण आपला कायदा पण त्या संबंधी सांगतो की 18 वयापेक्षा जर कमी याच्यामध्ये सेक्स केलेला असेल तर तुम्ही इट इज कन्सिडर्ड ॲज ए रेप. ओके. हां, तर आपण जी कन्सेंट घेतो ही फक्त एकतर्फी नसावी. ओके. ही दोघांनी स्वस्वीकृतीने दिलेली कन्सेंट असावी आणि फक्त कन्सेंट असणं म्हणजे सेक्स करणं असं नाही. बरोबर. कारण तो एक अनुभव आहे. दोघं सेक्स करायला तयार होतात आणि सेक्स करतात, पण मध्येच सेक्स करताना जर अनुभव वाईट आला किंवा भीती निर्माण झाली, पुरुषाला आणि स्त्रीला सेक्स करणं खूप डिफरंट आहे. दोघांचे व्ह्यूज डिफरंट आहे. बरोबर. पुरुषाला त्याची मर्दानगी सिद्ध करायची असते. ओके. आणि सोबत त्याला परफॉर्मन्स अँझायटी असतो की तो परफॉर्म करू शकेल की नाही करू शकेल, त्याची त्याला भीती असते. त्याच्यामुळे होणारे प्रॉब्लेम्स, तो इरेक्शन येईल का, मध्ये निघून तर नाही जाणार, मी करू नाही शकलो तर ती काय विचार करेल, ती मला सोडून तर नाही जाणार, किंवा लग्न झाल्यानंतर जर परफॉर्मन्स नाही करू शकलं तर माझं लग्न टिकेल का. खूप सारे प्रेशर असतात. तर त्याच्यामुळे अँझायटी येतं. तो वेगळ्या प्रॉब्लेममधनं जात असतो आणि मुलगी असते किंवा स्त्री असते ती वेगळ्या इमोशन्समधनं जात असते. तिला पहिला सेक्स म्हणजे योग्य होईल का. ओके. हां, काही प्रॉब्लेम तर नाही होणार, काही रक्तस्राव वगैरे, काही असॉल्ट तर नाही होणार. दोघांची भिन्न मेंटॅलिटी आहेत. तर कन्सेंट घेतल्यानंतरही जेव्हा आपण सेक्स करतो तर जर मध्ये एखाद्या पार्टनरला जर काही प्रॉब्लेम आला तर तिथं थांबणं गरजेचं आहे. ओके. त्यासाठी हवंय तुमचं सेक्स दरम्यान कम्युनिकेशन असायला पाहिजे. जसं आपण पॉर्नमध्ये बघतो, पॉर्नमध्ये कम्युनिकेशन नसतं. नाही.
एक एक मुलगा मुलगी, दोन हिरो हिरोईन असतात, ते एक सेक्स करत राहतात आणि इट्स मोनोटोनस. त्यामध्ये क्रिया असते फक्त. त्यामध्ये क्रिया असते, त्यामध्ये प्रणय नसतो. तर सेक्समध्ये प्रणय पण हवा असायला पाहिजे. त्यासाठी फोरप्ले असणं गरजेचं आहे. आणि सुरुवातीला जेव्हा आपण पहिल्यांदा सेक्स करतो तेव्हा प्रणय क्रीडा खूप लांब असायला पाहिजे. याचं कारण आहे, कारण स्त्री तयार नसते आणि पुरुषही तयार नसतो. बरोबर. पुरुष लवकर तयार होतात. सेक्ससाठी त्यांची उत्तेजना लवकर तयार होते. टेस्टोस्टेरॉन मध्ये लगेच किक मिळतं आणि 5 ते 7 मिनिटांमध्ये पुरुषाचं शरीर सेक्ससाठी तयार होतं. बरोबर. पण स्त्री विषयी असं नाहीये. स्त्रीला वेळ लागतो तयार व्हायला. तिला त्या पीक वरती जायला अर्धा तास लागतो. त्यासाठी अगोदरची प्रणय क्रीडा असणं गरजेचं आहे. पण नॉर्मली आपण हे विचार करतो, पण जेव्हा पहिला सेक्स असतो त्याच्यासोबत आणखी भरपूर गोष्टी असतात. करेक्ट. कधी कधी ट्रस्ट नसतो, विश्वास नसतो समोरच्या पार्टनरवरती, किंवा एक फिमेलला पण अँझायटी असतं. तर त्यासाठी जी प्रणय क्रीडा आहे फोरप्ले, तो 3 ते 4 तासाचा जर वेळ गेला त्यामध्ये तुम्ही मूव्हीज बघू शकतात, तुम्ही कम्युनिकेशन करू शकतात, तुम्ही काही टॉक करू शकतात, तुम्ही काही हँगआउट करू शकतात, की जेणेकरून दोघं कम्फर्टेबल फील होणार. आणि जेव्हा कम्फर्टेबल फील होणार आणि तेव्हा जर तुमची कन्सेंट असली पुढे पूर्ण सेक्स करण्यासाठी, तरच पुढे पुढाकार होऊन दोघांनी करायला हवा. पुढाकार नेहमी मुलगाच करतो, कारण त्याचे पण कारणं आहेत. कारण टेस्टोस्टेरॉन हार्मोन माणसाचं लवकर पीकवरती येतं. ते लवकर पीकवरती आल्यानंतर त्याची इच्छा लवकर तीव्र प्रमाणात जागृत होतात. आणि स्त्रीला त्या हार्मोनची वेळ यायला खूप वेळ लागतो. जसं मी अगोदर सांगितलं तुम्हाला, पुरुषाला 5 ते 7 मिनिटांमध्ये ती तयारी होते, पण स्त्रीला तीच तयारी व्हायला अर्धा तास लागतो. तर पुरुष हे उतावीळ असतात सेक्ससाठी नेहमी. आणि ते प्रयत्न करतात की कसा लवकर होणार. मग यामध्ये त्यांची अँझायटी पण असते. जे पुरुष खूप अँक्शियस असतात ते एकतर डिले करणार, टाळाटाळ करणार, कारण त्यांना परफॉर्मन्स अँझायटी असतो. कसं नाही बोलायचं, कसं वेळ घालायचा, किंवा भीतीपोटी काही ना काही टॉयलेटला जाणार, बाथरूमला करणं, टाइमपास करणं, किंवा जर खूप अँझायटी असेल तर लवकर होऊ दे पटकन. अशी मेंटॅलिटी असते. पण स्त्रीच्या बाबतीत तशी नसते. स्त्रीला भीती असते, जर पहिला सेक्स हा योग्य झाला नाही तर मला त्रास होईल का. जे आणि ऐकलेलं असतं त्यांनी की पहिल्या सेक्सच्या दरम्यान जो हायमेन असतो तो ब्रेक होतो आणि रक्तस्राव होतो, तर मला त्रास तर नाही होणार. त्या भीतीपोटी तिची तयारी अगोदर झालेली नसते. आणि जर तिला मागच्या आयुष्यामध्ये जर कटू अनुभव आलेले असतील, काही स्त्रियांना लहानपणी चाइल्डहुड सेक्झुअल ॲब्यूजमधनं त्या गेलेल्या असतात, तर तशा मेमरीज जर त्यांच्या असतील तर त्यांची मानसिक तयारी व्हायला आणखी जास्त वेळ लागतो. कदाचित पहिल्या दिवशी त्यांची मानसिक तयारी होणारही नाही. तर कन्सेंट घेतली आणि सेक्स केला असं नको. कन्सेंट घेतल्यानंतरही जर दोघांची तयारी जर मध्येच एकाने जर नाही म्हटलं तर तिथं थांबायला पाहिजेत. कारण एकदा सेक्स नाही झाला याचा अर्थ असा नाही की तुम्ही फेल्युअर आहात. स्टॅटिस्टिक्स पण सांगतात की जे पहिल्यांदा सेक्स करतात त्यांचा 100% लोकांचा पूर्णतः पहिल्यांदा सेक्स होतच नाही. त्यातली फक्त 40 किंवा 50%च माणसं पूर्ण सेक्स करू शकतात. बाकीचे लोक पहिल्यांदा नाही करू शकत. त्याला भरपूर कारणं असतात. पण तो पहिल्यांदा करू शकला नाही तर तो फेल्युअर आहे, तो नामर्द आहे असा त्याचा अर्थ मुळीच होत नाही. म्हणजे पुरुष सेक्सच्या टायमाला त्याचे शारीरिक विचार करतो आणि स्त्री सेक्सच्या टायमाला ती मानसिक जास्त विचार करते असं मला वाटतं, की भावनिक जास्त विचार करते स्त्री. सर, मग नक्की पहिल्या सेक्सची योग्य वेळ कोणती? जेव्हा तुम्ही मानसिक, शारीरिक आणि भावनात्मक दृष्ट्या सशक्त आहात आणि तुम्ही वयाने प्रौढ आहात, ती योग्य वेळ आहे. अगोदरच्या काळामध्ये प्रौढपणा थोडा उशिरा यायचा, पण हल्लीच्या काळामध्ये जे समाज माध्यमांमध्ये पॉर्न बघतात, समाजांमध्ये सेक्सबद्दल इझी असेसिबिलिटी आहे, त्याच्यामुळे जी मुलींना पाळ्या पण 1 वर्ष अगोदर यायला लागल्यात. तर मुलांना पण जे प्रौढत्व आहे ते 1 ते 1.5 वर्ष अगोदर यायला लागलं. पण कमी वयामध्ये जसं मुलीला 12 ते 13 वर्षामध्ये शारीरिक बदल होतात हार्मोन्समध्ये, मुलांमध्ये पण 13 वर्षानंतर हार्मोन्समुळे शारीरिक बदल येतात. पण ते योग्य वय नाहीत. का? कारण त्या
टायमाला तुम्ही मानसिक दृष्ट्या ती जबाबदारी घेण्याची तुमची क्षमता नसते. बरोबर. तर तुमचे भावनात्मक आणि मानसिक जेव्हा क्षमता निर्माण होते जबाबदारी घेण्याची, तीच योग्य वेळ आहे. ती योग्य वेळ म्हणजे जेव्हा तुम्ही प्रौढ होतात. अच्छा. त्यामध्ये आणखी एक गोष्ट, पहिला सेक्स कधी करायला हवा. माझ्याकडे काही भरपूर पेशंट आलेले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या एजमध्ये पहिले सेक्स अनुभवलेले आहेत. काही मुलांनी टीनेजर्समध्ये सेक्स अनुभवलेला आहे. युजली मुलींसाठी सेक्स हा जास्त भावनात्मक असतो आणि मुलांसाठी सेक्स हा एक मर्दांजीचा एक्सपिरियन्स करण्याचा विषय असतो. बरोबर. तर जेव्हा पहिला सेक्स आपण करतो आणि त्याच्यानंतर मुलगा वेगळा होऊन जातो आणि मुलगी परत भावनात्मक होते, तर खूप प्रॉब्लेम जातात. ओके. तर त्या वयामध्ये सेक्स जे टीनेजर्समध्ये करतात त्यांचं शक्यतो एज्युकेशनल प्रॉब्लेम्स होतात. ओके. हां, कारण ते जे वय असतं ते पुढे जायचं असतं, जीवनात नवीन स्वप्न बघायची असतात, काहीतरी करायचं असतं. बरोबर. पण सोबत जे हार्मोनल बदल येत आहेत त्यांना पण सांभाळायचं असतं. आपल्याला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळत नाही, म्हणून आपल्याला कसं सांभाळायचं ते न माहिती असल्यामुळे आपण अयोग्य निर्णय घेतो आणि अशा यांना बळी पडतो. माझ्याकडे मला एक आठवतं, एक पेशंट 23 वर्षाचा आलेला आणि बोललेला, डॉक्टर मेरा खळा नहीं हो रहा है. त्याला विचारलं का रे तुझं लग्न झालं का? नाही. तुझी गर्लफ्रेंड आहेत का? नाही. मग कुठे गेला होता? बाहेर गया था. कशासाठी? फक्त सेक्स कसा आहे अनुभवण्यासाठी. तर त्याची मानसिक तयारी नव्हती, त्याची शारीरिक तयारी होती. बरोबर. पण फक्त सेक्स अनुभवायचा आहे. पण जो तुम्ही पहिला सेक्स कोणासोबत करतात ते पण महत्त्वाचं आहे. करेक्ट. तुम्ही पहिला सेक्स प्रॉस्टिट्यूट सोबत करतायत की तुमच्या फ्रेंड सोबत करतायत की तुमच्या विवाहिक पार्टनर सोबत करतायत, याच्यामध्ये खूप इट मेक्स अ डिफरन्स. मला एक आणखी एक पेशंटबद्दल आठवतं आहे. त्यांचं लग्न होऊन 2 वर्ष झालेले. बरोबर. हां. आणि त्यांचा सेक्स झालाच नव्हता. अच्छा. हां. तर ते ट्रीटमेंटसाठी आलेले आहेत की डॉक्टर 2 वर्ष झाले आहेत पण आमचं सेक्स होत नाही. मग त्याच्या मागची कारणं विचारली, का होत नाहीत. त्यांना काउन्सिलिंग ॲडवाईस केली. सोबत काही सेशन्स नंतर गोष्टी उलगडायला लागल्यात. ओके. ती मुलगी जी होती तिच्यावरती लहानपणीच शारीरिक अत्याचार झालेला, तर तिने ते मनामध्ये घट्ट पकडलेलं. तर त्या अनुभवाने काय व्हायचं, जेव्हा ते सेक्स करायला जायचे ती एवढीची जागा आंकुंचन पावायची. त्याला आमच्या टर्मिनॉलॉजीमध्ये व्हजायनिस्मस म्हणतात. ओके. हां. तर त्याच्यामुळे ती जागा शिथिल होत नाहीत. तर जेव्हा आपण पहिला सेक्स करतो, जेव्हा मनामध्ये भीती असते, भरपूर सारे इमोशन्स असतात मुलाच्या आणि मुलीच्या. मुलाच्या याच्यामध्ये भीती असेल तर इरेक्शन येत नाहीत, कधी कधी इरेक्शन येत नाहीत किंवा इरेक्शनमध्येच निघून जातं. याचा अर्थ असा नाही इरेक्शन नाही आलं तर तुम्ही नामर्द आहात. कारण स्टॅटिस्टिक्स सांगतात की 50% पेक्षा जास्त पुरुष हा पहिल्यांदा पूर्ण पेनिट्रेटिव्ह सेक्स नाही करू शकत. तर नाही झाला तर संपलं असं नाही, तुम्ही नेक्स्ट डे किंवा नेक्स्ट चान्सला कधीतरी परत ट्राय करू शकतात. योग्य फोरप्ले केल्यानंतर जेव्हा ती भीती निघून जाते तर परत व्यवस्थित सेक्स होऊ शकतो. आणखी मुलांमध्ये एक ही पण संभ्रम आहेत की सुरुवातीला इरेक्शन आलं म्हणजे त्याच टायमाला सेक्स व्हायला पाहिजे आणि माझं जर इरेक्शन जर गेलं, ताठरता गेली तर मी परत परफॉर्मन्स नाही करू शकणार. हे पण गैरसमज आहे. ओके. हां. किंवा लिंग लहान आहे तर मी एन्जॉय नाही करू शकत किंवा मी परफॉर्म नाही करू शकत, असं सुद्धा मुलांच्या मनामध्ये. हो, ते पण गैरसमज आहेत. लिंगामध्ये आपण सेक्स करत असताना जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, पुरुषाची तयारी लवकर होते. बरोबर. त्याची लगेच 5 मिनिटात तयारी होते, तर त्याची ताठरता पण लवकर येते. करेक्ट. पण त्याची ताठरता काही कारणास्तव का थोड्या वेळाने जाते पण. ओके. जर सेक्स नाही झाला तर, पण ते गेली तर परत रिगेन होणार नाही असं नाही. बरोबर. परत ती उत्तेजना त्या लेवलला जाऊ शकते आणि जाते. तर यासाठी पॉज सेक्समध्ये जेव्हा आपण पॉज घेतो, समोर स्त्रीला जास्त वेळ लागतो तयार व्हायला. बरोबर. तर आपल्याला निश्चितच फोरप्लेसाठी जास्त वेळ द्यावा लागतो. Correct. त्यासाठी संयम ठेवणं गरजेचं आहे. जेव्हा आपण पॉज घेतो आणि कम्युनिकेशन करतो त्या दौरान तुमची ताठरता जाऊ शकते. पण जेव्हा परत तुम्ही प्रणय क्रीडा करतात
आपल्या शरीरामध्ये लाखो नर्व्स पूर्ण स्किनमध्ये आहेत जिकडे तिकडे. ओके तर जेव्हा तुमची बोटं सरासर इकडे तिकडे फिरतात ओके आणि क्रीडा करतात त्या टायमाला उत्तेजना ही आणखी खूप जागृत होते आणि परत त्याच्यामध्ये ताठरता येते. आणखी आपण एक जो तुम्ही मगाशीच प्रश्न विचारला की काही मुलांच्या मनामध्ये असते साईज माझी कमी आहे का. बरोबर. हां. तर तसे पण माझ्याकडे पेशंट येतात बरोबर. की डॉक्टर मी तर कधी सेक्स नाही केलेला आणि अनुभवलेला पण नाहीत आणि मला खूप न्यूनगंड वाटतो. मी त्यांना विचारतो का, तर ते बोलतात की डॉक्टर माझी साईज छोटी आहे. बरोबर. हां. आणि ते डोळ्यात डोळे टाकून पण बोलू शकत नाहीत. म्हणजे योग्य त्यांना सेक्स एज्युकेशन न मिळाल्यामुळे असली तरुणाई हे डिप्रेशनमध्ये जाते आणि डिप्रेशनमध्ये एक नकारात्मकता वाढल्यामुळे शेवटी ते कोणाकडे बोलू शकत नाही. हा विषय मित्रांकडे काढू शकत नाही, घरी काढू शकत नाही. काही तरुण मुलं जर जास्त वेळ जर यामध्ये गेला तर लग्न नाही करायचा पण निर्णय घेतात कारण त्यांच्यामध्ये शंका असतात की ते परफॉर्म नाही करू शकणार. त्या भीतीपोटी ते लग्नाला टाळाटाळ करतात. आई वडील मुली दाखवतात पण नाही करायचं, या वर्षी नाही करायचं, पुढच्या वर्षी करू. नाही म्हणजे परफॉर्म नाही करू शकत किंवा मी समोरच्याला प्लेजर नाही देऊ शकत असा त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. मग सर सेक्स एज्युकेशन किती महत्वाचं आहे? सेक्स एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे आणि समाजामध्ये त्याबद्दल पण खूप टॅबू आहेत, ओपनली बोलल्या जात नाही. आपल्या घरामध्ये जर काही सीन असेल तर मुलं डोळे बंद करून घेतात, इकडे तिकडे पाठ करतात कारण आणि असले पिक्चर आपण घरात बघत नाही. ते योग्य आहे, ते बरोबर आहे, पण प्रत्येक एज्युकेशन हे योग्य वेळेला योग्य वयामध्ये मिळायलाच पाहिजे. करेक्ट. आणि सेक्स एज्युकेशन पहिली गुरु असते ती आई. बरोबर. आणि पहिलं सेक्स एज्युकेशन जे चालू होतं ते वयाच्या 3 ते 7 वर्षाच्या मध्ये चालू होतं. अच्छा. आणि ते चालू होतं सुरुवातीला बॅड टच आणि गुड टचमुळे. ओके. आणि मजेशीर एक गोष्ट, मजेशीर म्हणा की आणि हे तथ्य पण आहे, स्टॅटिस्टिक्समध्ये दाखवून सिद्ध पण झालेलं आहे की ज्या मुलींवरती अत्याचार होतात त्या वयाच्या लहानपणीच होतात. बरोबर. त्यांचं वय 5 किंवा 7, 8, 9 हेच असतं आणि त्यांना आणि ती करणारी पण जवळचीच असतात. काकाचा मुलगा, मोठा मुलगा किंवा भाऊ किंवा अंकल, मामा, जवळचीच घरातलीच व्यक्ती असतात. त्यांना गुड टच बॅड टच कळत नाही, शिकवलेलं नसतं, त्याच्यामुळे त्यांना तो प्रॉब्लेम जातो. तर सुरुवातीची जी गुरु असते सेक्स एज्युकेशन देण्याबद्दल ती असते आपली स्वतःची आई. ती शिकवते आपल्याला मुलाला गुड टच काय आहेत आणि बॅड टच काय आहेत. आजकाल हल्ली स्कूलमध्ये पण ह्या गोष्टी शिकवायला लागलेत. आणि जेव्हा मुलगा मोठा होतो, वयात थोडा मोठा व्हायला लागतो, त्याला शी करणं सांभाळणं समजतं. दुसऱ्यांच्या समोर ती चड्डी काढायची नाही किंवा ते प्रायव्हेट गोष्टी लपवून ठेवायच्यात. ते साधारणतः वय 5 वर्षाच्या आसपास असतं. तेव्हा त्याच्या टायमाला त्याला लैंगिक जेंडर आयडेंटिटी, मी मुलगा आहे, मी मुलगी आहेत, ह्या गोष्टी ज्या आहेत लिंग आणि योनी ह्या समाजामध्ये दाखवायच्या नसतात, त्या कपड्याच्या द्वारे लपवायच्या असतात. हे जे सहजतेने एज्युकेशन आहे बरोबर हे पण आईच देते. बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा मुलं हळूहळू प्रौढावस्थेत येतात, मुलींमध्ये 10 वर्ष 12 वर्षाच्या मध्ये पदार्पण करतात आणि मानसिक पाळी निर्माण होते, त्या टायमाला पण एज्युकेशन हे प्रथमतः आईच देत असते मुलीला. आजकाल स्कूलमध्ये पण टीचर्स मुलींना त्याबद्दल एज्युकेशन द्यायला लागले. भरपूर स्कूल्समध्ये अवेअरनेस वाढला आहे. मुलींना एज्युकेशन लवकर मिळतं बरोबर धरून, पण मुलांना लवकर मिळत नाही कारण वडील मुलांशी उघडपणे बोलत नाहीत. जेव्हा मुलं वयामध्ये येतात 12-13 वर्षामध्ये त्यांच्यामध्ये हार्मोनल बदल चालू होतो, टेस्टोस्टेरॉनमध्ये बदल चालू होतो, नॅचरल आहे, त्या गोष्टी नैसर्गिक आहेत. बरोबर. तर तो नैसर्गिक नियम सर्वांनाच आहे. जेव्हा बदल येणार तेव्हा शारीरिक उत्तेजना वाढणार, तर लिंगाची साईज वाढणार. जेव्हा आपण प्रौढावस्थेत येतो, मेन्स्युरेशन चालू होतं किंवा टेस्टोस्टेरॉन हार्मोन चालू होतं, त्या टायमाला प्युबिक हेअर्स ग्रोथ होणं, बरोबर, अंडर आर्म्स बगलीमध्ये केस ग्रोथ होणं, हे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर हे बट नॉर्मल आहे. बरोबर. तर याची एज्युकेशन मुलांना भरपूर वेळा मित्रांकडनं मिळते, वडिलांकडनं मिळत नाही, कारण वडिलांचं आणि मुलांचं संभाषणच नसतं याविषयी. आपण त्याला एक स्टिग्मा किंवा न्यूनगंड मानतो. बरोबर. आणि जे मित्रांकडनं मिळतं एज्युकेशन
ते भरपूर वेळा मोठ्या मित्रांकडनं मिळतं बरोबर. आणि ते विकृत आहे त्यांच्याकडनं मिळतं. करेक्ट. जे साधे सरळ मुलं आहेत त्याविषयी बोलणं अवॉइड करतात बरोबर. आणि जे बोलतात ते जे मिळतं ते योग्य असतंच असं नाही. त्याला पूर्ण मसाला लावलेला असतं आणि त्याच्यात सत्य काही वेगळंच असतं आणि मॅक्सिमम मसालाच असतो. करेक्ट. तर त्या अवस्थेमध्ये जेव्हा आपण भावनात्मक बदल येतात, शारीरिक बदल येतात, त्या उत्तेजना निर्माण होते, त्या टायमाला मुलं मास्टरबेशन करायला सुरुवात करतात. बरोबर. तर मास्टरबेशन पण ही एक नैसर्गिक गरज आहे शरीराची आणि ती एक नैसर्गिकता आहे. पण आपल्या समाजामध्ये त्याच्याबद्दल बोलणं आपण टॅबू समजतो बरोबर. की हस्तमैथून करणं म्हणजे हा मुलगा वाईट आहेत किंवा ही मुलगी वाईट आहेत, ह्या गोष्टी योग्य नाही आहेत. पण ते मुळात चुकीचं आहे. करेक्ट. म्हणजे मी असं ऐकलंय की रिसर्च हे सांगतं की 90% जास्त पुरुष हस्तमैथून करतात आणि 65% जास्त स्त्रिया हस्तमैथून करतात. मग जर एवढे जास्त टक्के असतील म्हणजे ते चुकीचं तर नसेल. म्हणून सेक्स एज्युकेशन हे महत्त्वाचं आहे. सर, मला आठवतंय की काही वर्षा अगोदर मी HIV एड्स या विषयावरती काम करत असताना शालेय एड्स शिक्षण प्रतिबंधक कार्यक्रम होता आणि त्याविषयी जेव्हा आपण जनजागृती चालू केली होती तेव्हा शासनाने ते बंद केली. ते म्हणताय की सेक्स एज्युकेशन आमच्या मुलांना नको. पण त्यांनी हे नाही बघितलं की त्यामध्ये मानसिक बदल, शारीरिक बदल, भावनिक बदल कसे होतात आणि ते योग्य वयामध्ये योग्य वेळी आपल्या मुलांना मिळणं किती गरजेचं आहे ते त्यांनी बघितलं नाही आणि तो कार्यक्रम बंद केला. त्यामुळे आपल्या नेत्या लोकांमध्ये सुद्धा या विषयाची माहिती नाही की आजच्या घडीला सेक्स एज्युकेशन किती महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही अतिशय योग्य बोललात की आपल्या मित्रांकडनं जी माहिती मिळते ती अतिशय चुकीची असते आणि कुठल्याही गोष्टीला ग्लॅमराईज केलं जातं, फॅन्टॅसी डेव्हलप केली जाते आणि तो मुलगा बिचारा बळी पडतो. यामध्ये मी तुम्हाला आणखी एक सांगू इच्छितो, जेव्हा मुलं मास्टरबेट करायला लागतात तर ते हे लपून करतात, ते काही कोणाला सांगून करत नाही. बरोबर. मग नंतर मित्रांमध्ये चर्चा होते, तू करतोस का? सुरुवातीला ते संकोच पावतात, पण जेव्हा त्याला कळतं, आजूबाजूचे 4 मित्र पण म्हणतात की हो मी करतो, तो पण हो बोलतो, सांगतो मित्रांमध्ये. मग त्याच्यामध्ये आणखी चर्चा होते, तू किती वेळा करतो, तू कसा करतो? मग ती विकृतीकडे चर्चा जाते. कोणी बोलतो मी रोज करतो, बरोबर. कोणी बोलतो मी रात्रीला 2 वेळा करतो, कोणी बोलतो मी काही लुब्रिकेशन लावून करतो, कोणी बोलतो अरे यार उसमें मजा नहीं आता तो स्पाइसअप चाहिए. आता हे स्पाइसअप काय? बरोबर. नवीन पिढीमध्ये स्पाइसअप म्हणजे काहीतरी पॉर्नोग्राफी बघून हस्तमैथून करणं. पण हस्तमैथून हे नैसर्गिक आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, ते अयोग्य नाही आहे. बरोबर. आणि फक्त अविवाहित मुलंच हस्तमैथून करतात किंवा अविवाहित मुलीच हस्तमैथून करतात असं पण नाही. विवाहानंतर सुद्धा मुलं आणि मुली, स्त्रिया हस्तमैथून करतात. बरोबर. पण योग्य फ्रिक्वेन्सी काय आहेत आणि काय योग्य आहेत आणि काय अयोग्य आहेत त्याच्याबद्दल योग्य मार्गदर्शन असणं गरजेचं आहे. तेच आपण एक मुलगा तारुण्यात येतो, तो हळूहळू हस्तमैथून करायला लागतो. त्याचे पण वेगवेगळे प्रकार असतात. कोणी हाताने करतो, कोणी मुद्दामैथून करतो, कोणी वेगवेगळ्याने करतो. तर जेव्हा आपण ते फक्त एक पीक येतो भावनांचा आणि त्या उद्रेकापोटी त्यावेळेला हस्तमैथून करतो आणि परत नॉर्मल आपण आयुष्य जगायला लागतो, ती नॉर्मल आहेत. बरोबर. पण त्याच्याच बद्दल विचार करून जेव्हा आपण जेव्हा एकट्यापणा मिळाला तेव्हा आपण हस्तमैथून करणं, किंवा एखाद्या मुलीने आपल्याला रिलेशनशिपमध्ये आहेत आणि तिने नाही म्हटलं, फ्रस्ट्रेशनमध्ये हस्तमैथून करणं, किंवा एखाद्या मुलीला, स्त्रीला नेहमी वारंवार आठवून नेहमी हस्तमैथून करणं, पॉर्नोग्राफिक बघून नेहमी हस्तमैथून करणं. आणि काय होतं, तुम्ही जेव्हा जितके लांब वेळा फ्रिक्वेंटली हस्तमैथून कराल तुमच्यामध्ये शारीरिक भावनात्मक बदल येणार, तसे मानसिक पण बदल होणार. ती एक हॅबिट होते. बरोबर. कालांतराने ते हॅबिटचं रूपांतर व्यसनामध्ये कधी होतं ते तुम्हाला कळत नाही. ओके. तर एज्युकेशन जे असतं ते इथं डिफरन्स करतं. जर योग्य वेळेला योग्य माणसाने जर दिलं तर तो नॉर्मलसी जी आहे तो एन्जॉय करू शकेल आणि विकृतीकडे जाण्यासाठी पासून स्वतःला थांबवू शकेल. नाही, अतिशय योग्य सर. आपण जी हॅबिट निर्माण होते, तुम्ही जे आता म्हटलात की हॅबिट निर्माण होते, ती नियंत्रणात कशी आणायची? खूप सोपं आहे. कारण आपण हे हॅबिट कशी आहेत, हे हॅबिट मेंटली आहेत, भावनात्मक आहेत, ती शारीरिक नाही आहेत, ते मानसिक आहेत. बरोबर. तर जशी हॅबिट
फॉर्म होते, म्हणजे तुम्ही लर्न करतात. ओके. तर लर्न करतात त्याच्याने आणखी दुसरे बदल येतात. बरोबर. जेव्हा आपण काही गोष्टी बघून, चित्र बघून हस्तमैथून करतो, पॉर्नोग्राफी बघून हस्तमैथून करतो, ते कालांतराने अशी वेळ येते की पॉर्नोग्राफी बघितलं नाही तर इरेक्शन येत नाही. मला आठवतं माझ्याकडे एक पेशंट आलेला, तो नेहमी पॉर्नोग्राफी बघून हस्तमैथून करायचा. बरं. त्याचं लग्न झालं, लग्नानंतर 5-6 वर्ष झाले, मूलबाळ पण झालं त्याला, पण तो नॉर्मल जे वैवाहिक सुख असतं ते अनुभवू शकला नाहीत, कारण त्याला ती सवय होती पॉर्नोग्राफी बघून हस्तमैथून करायची. तर जेव्हा तो स्वतःच्या बायकोकडे जायचा तेव्हा त्याला ते इरेक्शनचे प्रॉब्लेम जायचे. त्याचा दुसऱ्या स्त्रीशी संबंध होता असं पण नाही, पण पॉर्नोग्राफी बघितल्यामुळे आपल्या अंतर्मनात बदल येतात आणि तो जो पीक आहे तो आपल्याला नॉर्मल सेक्समध्ये मिळत नाही. पॉर्नोग्राफीमध्ये सर्व एडिटेड असतं आणि ते ॲडिक्टिव्ह असतं. बरोबर. तर जे डोपामाइन रिलीज होतं ते बघून आपण नॉर्मलशी जेव्हा करायला जातो, नॉर्मल वैवाहिक संबंध जेव्हा अनुभवायला जातो तेव्हा त्यांना डिफिकल्टीज जातात. बरोबर. तर जसं तुम्ही प्रश्न विचारला की याला थांबवायचं कसं, हे हॅबिट आहे, तर त्याला रिव्हर्सल करायचं. बरोबर. जसं आपण शिकलो आहे, लर्निंग केलेलं आहे, त्याला अनलर्निंग करावं लागतं. तर काही याच्यामध्ये मेडिसिन्स पण रोल प्ले करतात तुमच्या इच्छा निर्माण ज्या होतात त्या संतुलित करण्यासाठी. ओके. पण मेनली यासाठी काउन्सिलिंग काम करतं. ओके. तर योग्य वेळी जर काउन्सिलिंग जर झाली तर जे लर्न केलेलं आहे ते हळूहळू ग्रॅज्युअली डिलर्निंग कसं करायचं, ओके. त्याने आपण हे हॅबिट कंट्रोलमध्ये आणू शकतो. मग सर, बऱ्याच वेळेला असं बघितलं जातं की मुलं 5 वेळा हस्तमैथून करतात, 10 वेळा हस्तमैथून करतात, पण त्याची योग्य फ्रिक्वेन्सी काय? शक्यतोवर किशोर अवस्थेमध्ये हस्तमैथून करणं टाळायला पाहिजे. ओके. कारण ते वय असतं काहीतरी सृजन निर्माण करायचं. ओके. आपण जे आपलं कल्चर आहे त्या कल्चरमध्ये पण सांगितलं आहे की एक 4 आश्रम आहेत. ब्रह्मचर्य हे पहिलं आश्रम आहेत. तर त्याचा काही अर्थ आहेत. पहिल्या आश्रमामध्ये तुम्हाला काहीतरी बनायचं आहे, जीवनामध्ये काहीतरी निर्माण करायचं आहे. बरोबर. आणि मुलींना जास्त टेन्शन असतं, मुलांना खूप टेन्शन असतं. जो मुलगा वयात येतो, घरात त्याला माहिती असतं की पुढे घर मलाच चालवायचं आहे. पेन्शन नावाची गोष्ट 90% लोकांना नसते. आई वडिलांचं पण मला सांभाळ करायचं आहे, मला एज्युकेशन करायचं आहे, मला जीवनात पुढे जायचं आहे, मला काहीतरी करायचं आहे. तर त्याला ते प्रेशर वेगळं असतं एज्युकेशनचं. तो किशोर अवस्थेत येते, भावनात्मक त्याचे बदल येतात, शारीरिक बदल येतात आणि जे हार्मोनल बदलमुळे जे बदल येतात त्याचं प्रेशर वेगळं असतं. बरोबर. तर त्याची तारांबळच असतं. तर पण या वयामध्ये जेव्हा तुम्हाला खूप जास्त उत्तेजना येईल त्याच वेळेला क्वचित कधीतरी हस्तमैथून करणं ते योग्य असतं. बरोबर. नेहमी वारंवार करणं ते योग्य असतं. लग्न झाल्यानंतरही काही पुरुष किंवा स्त्री हस्तमैथून करतात. जसं वाईफ प्रेग्नंट असेल त्या टायमाला काही महिने सेक्स जमत नाही, त्या टायमाला काही पुरुष अधूनमधून हस्तमैथून करतात. ते अयोग्य नाही, ते योग्य आहेत. कारण जर हस्तमैथून नाही केलं तर ज्या भावना निर्माण होतील त्या भावनांचं काय होईल? येस, करेक्ट. तो काही चुकीचा निर्णय घेऊ शकेल, बरोबर. कुठे बाहेर जाऊ शकेल, बरोबर. प्रॉस्टिट्यूटकडे जाऊ शकेल किंवा दुसऱ्या रिलेशनशिपमध्ये पडू शकेल. तर अयोग्य मार्गाला जाण्यापेक्षा हस्तमैथून केलेलं पण नियंत्रणामध्ये, म्हणजे योग्य वेळी, म्हणजे माणूस मानसिक, शारीरिक, भावनिक आणि लिंगाला ताठरता आल्यावरतीच हस्तमैथून करणं योग्य आहे असं मला वाटतं. हो. आणि त्यासाठी तुम्हाला कसले पण चित्राची, फोटोची आणि कुठल्या व्यक्तीची गरज पडायला नको. वारंवार हस्तमैथून केल्याने काय नुकसान होतं? हस्तमैथून तुम्ही जर नियंत्रित करत असाल तर ते योग्य आहे, पण तुम्ही जर जास्त फ्रिक्वेंटली करत असाल तर नुकसान तर होणारच. ओके. त्याच्याने काय काय नुकसान होणार, जर तुम्ही दिवसाला 4-4, 5-5 वेळा जर हस्तमैथून केलं, रात्रीला लांब काळ केलं, तर तुमच्या ज्या पेरिनियल नर्व्स असतात नसांवरती परिणाम होणार. ओके. म्हणजे ताठरता हळूहळू तो कमी होणार. पुढे भविष्यामध्ये तुम्हाला इरेक्शनचे प्रॉब्लेम जाणार, ताठरता मध्येच निघून जाणार. बरोबर. किंवा ताठ न होणं, हे पण असं अतिरेक केल्याने होऊ शकतं. जास्त हस्तमैथून केल्याने तुम्हाला शारीरिक विकनेस पण येऊ शकतो. अच्छा. मानसिक विकनेस पण येऊ शकतो. तुम्ही डिप्रेशनमध्ये पण जाऊ शकतात, कारण अल्टिमेटली इट्स एनर्जी. बरोबर. तर हस्तमैथून जेव्हा आपण पॉझिटिव्ह वेने करतो तेव्हा इट्स
ते फायद्याचं आहे. ओके. पण जेव्हा आपण निगेटिव्ह म्हणजे एक अतिरेक करून करतो तेव्हा ते नक्कीच नुकसानदायक ठरणार. म्हणजे असं ऐकलं आहे की जास्त हस्तमैथून केलेलं लिंग वाकडं होतं, किंवा आपण आपल्या सरकारी सुलभ शौचालयामध्ये जातो तिकडे असं लिहिलेलं असतं की छोटेपन की गलती से वीर्य पतला होना. मग त्याबद्दल नक्की काय सांगाल? बाबा बंगाली. होय. आपण ट्रेन मध्ये पण जातो, इकडे तिकडे कुठे मुत्रीमध्ये पण ते पोस्टर लागलेले असतात. हे पुन्हा क्वॅकचा गेम आहे. त्याच्यामध्ये खूप गैरसमज पसरवलेले असतात. बरोबर. हस्तमैथून केल्याने लिंगाची साईज वाढतं. बरोबर. हा मुलांमध्ये एक गैरसमज आहे. असं नाहीये. ओके. हस्तमैथून केल्याने तुम्ही किती पण जास्त वेळा केल्याने लिंगाची साईज वाढत नाही. ओके. किंवा ऑइल लावून त्याची मसाज केल्याने, हस्तमैथून केल्याने तो लिंगाची साईज वाढतं. हा पण एक गैरसमज आहे. नाही, मग ते गोळ्या खाऊन किंवा अल्कोहोल पिऊन सेक्स जास्त वेळ होतो अशा सुद्धा काही गैरसमजुती आहेत? हो हो हो, अशा पण आहेत. अंडर इन्फ्लुएन्स ऑफ गांजा, भांग, अल्कोहोल. जेव्हा आपण व्यसन करतो तेव्हा आपल्या तो व्यसन मेंदूवरती काम करतं. ओके. तर मेंदूला ते सप्रेस करणं, बरोबर, तुमचे जे न्यूरॉन्स आहेत त्याचं जजमेंट जे आहेत ते सप्रेस करणं, तुमचं सोशल इनिबिशन होणार. ओके. त्याने माणूस बिंदास होतो. जसं तुम्ही हिंदी पिक्चरमध्ये बघितलं असाल, एखादा पुरुष समोर ते काही बोलत नाही पण दारू पिऊन आला की त्याच्या तोंडाला 4 शिव्या निघतात आणि मारपीट करायला लागतो. दारू पिल्यानंतर त्याचं सोशल इनिबिशन जातं. आपल्या मित्रामध्ये बोलतो की दारू पिल्यानंतर गाडी तो भाई चलाएगा. कारण की दारू खूप जास्त प्रमाणात आपल्या, याचाच अर्थ काय, त्याचं रिस्क टेकिंग बिहेवियर वाढतं. बरोबर. व्यसन केल्याने त्याचं नियंत्रण सुटतं, त्याचं जे सोशल इनिबिशन आहे ते निघून जातं आणि इट्स अ डिप्रेशन, CNS डिप्रेशन. त्याने तुमच्या इच्छा पण कमी होतात. बरोबर. व्यसनामुळे. त्या टायमाला तुम्हाला भान राहत नाही, तुम्ही परफॉर्म करतात नाही करतात हे पण कळत नाही. ओके. कारण तुम्ही अंडर इन्फ्लुएन्स असतात. बरोबर. पण जर तुम्हाला त्याची सवय पडलेली असेल की व्यसन करायचं आणि सेक्स करायचा, व्यसन करायचं आणि सेक्स करायचा, आणि नंतर तुम्ही जर नॉर्मली जर सेक्स करायला गेला तर तुमच्याच्याने होणार नाही. ओके. तुम्हाला तो अनुभवच येणार नाही, कारण तुम्ही तो एक पॅटर्न बनवला, शिकलाय. तुमचं ब्रेन ती गोष्ट शिकली आहे की व्यसन केलं तर माझी ताठरता येणार. ओके. व्यसन केलं तर मी जास्त परफॉर्मन्स करू शकणार, नाही तर माझा परफॉर्मन्स मी नाही करू शकणार. आणि जे मेडिकेशन्स वगैरे घेऊन करतात त्याचं नक्की काय? मेडिकेशन, वैवाहिक जीवनामध्ये मेडिकेशनची गरज पडतच नाही. बरोबर. भरपूर वेळा मेडिकेशन कोण घेतं? बाहेरवाली पटाके रखी आहे. आज बाहेरचा प्रोग्राम आहे, तिला खुश करायचं आहे. ओके. किंवा ती गर्लफ्रेंड आहे माझी, ती अगोदर त्याची गर्लफ्रेंड होती, जर तिला मी खुश नाही करू शकलो तर ती निघून जाईल. किंवा मी फिअर ऑफ लुझिंग. हा. किंवा मी कोणाला पे करतोय आणि पैसे जर देतोय तर जास्त वेळ मजा करूया, अशा सुद्धा. नाही, पे करू त्या ठिकाणी वेगळी भूमिका असते. पण जर पुढे गर्लफ्रेंड असेल किंवा विवाहबाह्य जर सेक्स करायचा असेल तर मी परफॉर्म नाही करू शकलो, फक्त परफॉर्मन्स नाही, मी जास्त सुपरमॅन सारखा परफॉर्मन्स नाही करू शकलो तर ती परत नाही येणार. ओके. हा त्याच्या पाठीमागे कारण असं, म्हणून लोक गोळ्या घेतात. अच्छा. ती पॉवर वाढवण्यासाठी, क्वचित कधीतरी स्पाइसअप करण्यासाठी एखाद्या वेळेला ट्राय केला तर गोष्ट वेगळी आहे. पण नेहमी गोळ्या घेतल्याने त्या गोळ्यांनी नायट्रस ऑक्साईड मध्ये बदल येतात. त्याने सर्क्युलेशन तुमचं वाढतं, शरीरामध्ये सर्वच ठिकाणी सर्क्युलेशन वाढतं. तुमच्या लिंगाच्या ठिकाणी, फुफ्फुसामध्ये, डोक्यामध्ये, हृदयामध्ये. जे आपण पिल्स घेतो सेक्स साठी वाढवण्यासाठी, त्याने हार्ट अटॅकची पण संभावना वाढते. आणि लांब काळ घेतल्याने नायट्रस ऑक्साईड कमी झाल्याने नंतर त्या पिल्स काम करत नाही. माझ्याकडे असे भरपूर रुग्ण येतात की जे 7-8 वर्षापासून पिल्स घेतात. मी त्यांना विचारतो का पिल्स घेतात, तर सुरुवातीला बोलतात ती माझी एक मैत्रीण होती, तिला घेऊन जायचं होतं बाहेर, तर परफॉर्मन्स थोडा जास्त बूस्टअप करण्यासाठी मी घेतले. तर सुरुवातीला कधीतरी घ्यायचो, महिन्यातनं 1-2 वेळा. नंतर ती सवय पडली. नंतर ते हळूहळू अशी सवय पडली की ती घेतली तर परफॉर्मन्स होत नाही. ओके. आता 5-7 वर्ष झालेत, आता घेतल्यानंतरही परफॉर्मन्स होत नाहीत. आणि विशेष मजेवाली काय गोष्ट असते, त्यांचा बाहेर परफॉर्मन्स होत नाही. ओके. आणि बाहेर घरी स्त्रीसोबत परफॉर्मन्स होतो. बरोबर. असे पण काही पुरुष येतात. सेक्स हा एक मानसिक असतो. तुम्ही औषधी घेतल्याने तो स्पाइसअप एखाद्या वेळेला तुम्ही घेतली तर क्वचित ठीक आहे, पण नेहमी घेणं ते शरीराला योग्य आहे, अयोग्य आहे.
मग कॉन्डम आणि प्रोटेक्शन का महत्वाचं आहे? तुम्ही बाईक चालवतात, हो. काय काय प्रिकॉशन घेतात? हेल्मेट घालतो, जॅकेट घालतो, हा. लॉंग ड्राईव्हला जायचं त्याप्रमाणे आपण कपडे घालतो. हा, सोबत ड्रायव्हिंग लायसन पण ठेवतात. हो हो. पीयूसी आहे की नाही ते पण बघतात. हो, कारण इन्शुरन्स थोडे आहे. पोलीस थांबवणार आणि तुम्हाला फाईन मारणार. येस, सेम गोष्टी सेक्स बद्दल पण येतात. बरोबर. जेव्हा आपण प्रथम सेक्स करतो किंवा सेक्सची कन्सेंट घेतो तर बरं. काय काय प्राथमिक गोष्टींकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. तिथं पण प्रोटेक्शन हे जसं सर्वात पहिले येतं कन्सेंट. बरोबर. सेक्समध्ये जर दोघांची कन्सेंट नसेल तर सेक्स व्हायलाच नको. हो. ही सर्वात पहिली अट आहे. बरोबर. आणि दुसरी अट आहे प्रोटेक्शन. बरोबर. जर प्रोटेक्शनचा योग्य वापर नसेल तर सेक्स करायला नको. बरोबर. फर्स्ट टाइम तर करायलाच नको. बरोबर. कारण त्या वयामध्ये, किशोरवयीन वयामध्ये किंवा प्रौढ सुरुवातीच्या वयामध्ये मुली तयार नसतात प्रेग्नन्सीचं टेन्शन बरोबर. घ्यायला. आणि मुलं पण ते कसली जबाबदारी घ्यायला ते तयार नसतात. तर हा एक दुसरा दृष्टिकोन झाला. आणि आणखी एक दृष्टिकोन, जर प्रोटेक्शन नाही वापरलं तर ऍक्सिडेंट व्हायची भीती. बरोबर. जसं तुम्ही हेल्मेट नाही वापरलं तर काय होणार? ऍक्सिडेंट होऊ शकतो. ऍक्सिडेंट होणार. तसंच प्रोटेक्शन नाही वापरलं तर सेक्समध्ये काय होणार? ऍक्सिडेंट होणार. बरोबर. एक ऍक्सिडेंट म्हणजे प्रेग्नन्सी आणि दुसरा ऍक्सिडेंट म्हणजे सेक्झुअली ट्रान्समिटेड डिसीज, ओके. STI, STD. STD. ती पण वेगवेगळी आहेत. बरोबर. पण असं म्हटलं जातं की प्रोटेक्शन म्हणजे कॉन्डम वापरलं तर मजा येत नाही. हा एक गैरसमज आहे. आणि हा गैरसमज पुरुषांमध्ये जास्त आहे ओके. की कॉन्डम जर वापरला तर मला फील येत नाहीत. बरोबर. कारण मजेवाली गोष्ट, सेक्स हा फक्त लैंगिक नसतो. बरोबर. फक्त लिंगाचं योनीमध्ये जाणं आणि ते घर्षण होणं तो सेक्स नाहीये. बरोबर. तो सेक्स म्हणजे खूप खालच्या पातळीचा पातळीचा सेक्स sex. आहे. हा, जे जनावरं करतात. बरोबर. तर त्यांच्या संभोगामध्ये आणि आपल्या संभोगामध्ये काय फरक आहे? आपण मनुष्य आहेत. बरोबर. आपला सेक्स हा उच्च असतो. भावना उच्च. त्यामध्ये जास्त. आपला सेक्स भावनात्मक असतो. त्याची लेवल वेगळी असते. Correct. तर तो सेक्स हा तुमचा मानसिक आणि भावनात्मक लेवलवरती जेव्हा होतो तेव्हा तुम्ही एक फील करतात. बरोबर. तेव्हा तुम्ही प्रेम फील करतात, एक फील करतात. बरोबर. त्या टायमाला तुम्ही काय कुठला कंडोम वापरला आहे नाही आहे त्याच्यामध्ये पण वेगवेगळे टाईप्स आहेत. होय. हो, नवीन स्पाइसअप पाहिजे. आजपर्यंत नया स्पाइसअप, डॉटेड, एक्स्ट्रा डॉटेड, फ्लेवर्ड. बरोबर. पण फ्लेवर्ड कॉन्डोम वापरणं चांगले नाहीये. ओके. त्याच्याने नॉर्मल जे व्हजायनल pH असतो बरोबर. तिथं बदल येतो. ओके. आणि नॉर्मल मग प्रेग्नन्सीसाठी पुढे त्रास जाऊ शकतो. ओके. तर कंडोम निश्चितच वापरायला पाहिजे आणि ते साधे कंडोम वापरायला पाहिजे. बरोबर. हां. म्हणजे आपण कॉन्डम हा जर विषय घेतला तर त्याला वेगळ्या पद्धतीने टीव्हीवरती दाखवलं जातं. फॉर एक्झाम्पल, कॉन्डम हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रोटेक्शनसाठी आहे, पण दाखवलं जातं प्लेजर म्हणून. त्याचा सुद्धा आपल्या समाजावरती बराच परिणाम होतो. मुलं वेगळ्या पद्धतीने घेतात आणि ते वापर करण्याचा प्रयत्न करतात. पण गंमत अशी आहे सर की कॉन्डमचा जर विचार केला त्यामध्ये एक शेड्यूल R असतं, म्हणजे कॉस्मेटिक आणि मेडिसिनसाठी ते वापरलं जातं. त्यातनं तो कॉन्डम बनलाय की नाही हे आपल्याला माहिती नाही. आपला मुलगा मेडिकल स्टोअरला जातो, दर्शनीय जागेवरती ठेवलेले असतात, त्याच्यावरती सूर्याची किरणं पडतात, म्हणजे तो कॉन्डम 3 वर्षानंतर एक्सपायर होणारा आधीच एक्सपायर झालेला असतो. घेतात मुलं, पर्समध्ये ठेवतात, पर्सचा कलर असतो काळा, त्यामुळे हीट तो शोषून घेतो, दिवसातनं 10 वेळा उठतो बसतो, त्यामुळे कॉन्डम डॅमेज होतो, नखं लागल्यामुळे कॉन्डम डॅमेज होतो. म्हणजे अशी अनेक कारणं आहेत ती आपल्या प्रेक्षकांनाच माहिती नाही आहेत. आणि त्यामुळे कॉन्डमचं योग्य माहिती म्हणजे सेक्स एज्युकेशन त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर की कॉन्डम, कन्सिस्टंट अँड करेक्ट यूज ऑफ कॉन्डम हे मुलांना माहिती नाहीये. कारण की मी एकदा वापरतो आणि नंतर वापरत नाही. अरे मग ते प्रोटेक्शन गेलं कुठे? कसा वापरायचा हे सुद्धा माहिती नाहीये. ते सुद्धा कन्सिस्टंट करेक्ट. हा, करेक्ट. तुम्ही जे म्हणताय कसा वापरायचा ते सुद्धा मुलांना माहिती नाही. ते सुद्धा अतिशय योग्य आहे. त्याच्यानेच कधी कधी तो कसा वापरावा हे माहिती नसल्यामुळे कॉन्डोम ब्रेक होण्याची संभावना वाढते.
तर कॉन्डम बद्दल अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्या लोकांना माहिती नाहीत. मला वाटतं सर याच्यावरतीच एक वेगळा आपण पॉडकास्ट करू शकतो. हो हो, निश्चितच. जसा पुरुषांसाठी कॉन्डोम असतो, स्त्रियांसाठी पण असतो. होय, त्याचे होय. वेगवेगळे प्रकार असतात, फ्लेवर्स असतात. करेक्ट हा. करेक्ट. म्हणजे मला आठवते मी या ऍक्च्युली कॉन्डमवरती काम केलं होतं आणि फिमेल कॉन्डमचा मी महाराष्ट्राचा स्टेट मार्केटिंग मॅनेजर होतो. आणि फिमेल कॉन्डम हा एवढा चांगला आहे मेलपेक्षा, कारण की मेल जो आहे हा रबरनी बनलेला असतो आणि फिमेल जो आहे तो नायट्राईलनी बनलेला असतो. म्हणजे त्यामध्ये प्लॅस्टिक आणि रबरचं मिश्रण असतं. तो मेलपेक्षा अतिशय जास्त टिकाऊ आहे. तो मेलपेक्षा जास्त प्लेजर देतो का? कारण की त्यामध्ये प्लॅस्टिक असल्यामुळे आपल्या योनीच्या चारी बाजूला तो वॉलला तो चिटकतो आणि विदाऊट कॉन्डम सेक्स केल्यासारखा त्याला फील येतो. त्यामुळे सर मला असं वाटतं की कॉन्डम या विषयाकडे, कॉन्डम या नावाकडे एक विषय म्हणून जर बघितला तर आपल्याला खूप जास्त ज्ञान मिळू शकतं. आणि तेच वाईट मला याचं वाटतंय सर की आजकालच्या समाजामध्ये कॉन्डमला घेऊन ज्या गैरसमजुती आहेत किंवा कॉन्डमला ज्या पद्धतीने दाखवलं जातं ते फार चुकीचं आहे. तो एक विषय आहे आणि तो समजून घेणं तेवढंच आपल्याला फार गरजेचं आहे. मला वाटतं आपण याच्यावरती अजून एक पॉडकास्ट करूया. निश्चितच. आपण मनुष्य जीवनाची व्हॅल्यू समजतो, होय. त्यासाठी प्रोटेक्शन इन्शुरन्स घेतो, मेडिक्लेम घेतो, टर्म इन्शुरन्स घेतो. करेक्ट. गाडी चालवताना प्रोटेक्शन म्हणून हेल्मेट वापरतो. Correct. सर्व ठिकाणी आपण प्रोटेक्शनचा वापर करतो. बरोबर. पण वैवाहिक जीवनामध्ये किंवा सेक्स लाईफमध्ये आपण प्रोटेक्शनचा वापर करतो का? सर कॉन्डम घ्यायला गेल्यानंतर मेडिकलमध्ये आपण जर मागितला तर बाजूचा काय विचार करेल त्याचा जास्त विचार येतो. पण तुम्ही जे म्हणताय की त्या गोष्टीकडे त्याचं प्रोटेक्शन म्हणून जर बघितलं तर घाबरायचं कशा? घाबरायचं कशा? आणि आपलं वय आहे, आपलं लग्न झालं आहे, आपल्याला सेक्शुअल ट्रान्समिटेड डिझीज न व्हावे, STI न व्हावे, STDs न व्हावे, आपण स्वतःचं प्रोटेक्शन करावं म्हणून त्या गोष्टीकडे बघणं गरजेचं आहे. त्यातनं STD पण भरपूर प्रमाणात पसरण्याची शक्यता कमी होते. वेगवेगळे प्रकारचे STD असतात. करेक्ट. कॉमनली सर्वांना माहिती आहे एड्स, HIV. हो. नंतर हेपॅटायटिसचे Hepatitis C. B आणि D, ओके. C. ओके. काही वॉटर ट्रान्सफ्युजल, काही सेक्शुअल रूट असतो. ओके. त्यास आणखी सिपिलिस, गोनोरिया, हर्पीज, बरोबर, नागिन असे वेगवेगळे जे इन्फेक्शन असतात हे सेक्समधूनच पसरतात. करेक्ट. बॅक्टेरियल इन्फेक्शन, फ्रिक्वेंट वजायनायटिस, बरोबर. बॅक्टेरियल वजायनायटिस, बरोबर. फंगल वजायनायटिस हे बरोबर. पण सेक्समधूनच पसरतात. तर हे जे इन्फेक्शन्स आहेत, बरोबर. जर आपण योग्य प्रमाणात कंडोमचा वापर केला बरोबर. तर आपण काही प्रमाणात प्रिव्हेंट करू शकतो. बरोबर. मागच्याच महिन्यामध्ये माझ्या मित्राशी माझं एकदा बोलणं झालं. तो फिजिशियन होता. ओके. असंच बसलो आम्ही. हां. तो बोलला, अरे यार काही दिवसापासून HIV पेशंट वाढलेत. ओके. जे आपण, तू आणि मी, आपण 2000च्या टायमाला बघायचो एक स्पाईक होता HIVचा आपल्या देशामध्ये आणि मध्ये 2010च्या मध्ये 2015 मध्ये तो कमी झालेला. बरोबर. आता परत वाढलाय. ओके. का? का? कारण त्या टायमाला जेव्हा HIV सुरुवात झाली होती लोकांमध्ये प्रचंड भीती होती. बरोबर. म्हणून त्यांनी प्रोटेक्शनचा वापर सुरुवात केला. बरोबर. पण कालांतराने काय झालं, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष त्याची भीती आहे ती कमी झाली. नॉर्मलाइज झालं. हा, ती भीती कमी झाल्यामुळे कॉन्डोमचा वापर करणं पण कमी झालंय. बरोबर. हा, तो वापर कमी झालाय म्हणून इन्फेक्शनचे चान्सेस वाढलेत. बरोबर. मागच्याच आठवड्यात माझ्याकडे एक पेशंट आलेला, 23 वर्षाचा होता. डॉक्टर बोलायला त्याने काय झालंय, रिपोर्ट दाखवला. मग कसला रिपोर्ट बघितलं तर HIV पॉझिटिव्ह. बरोबर. कुठे संबंध केला होता का? नाही. गर्लफ्रेंड आहे का? हो. पण मग सेक्स केला का? नाही, फक्त ओरल केला, किसिंग वगैरे केलं. बरोबर. आणि किती वेळा? 2-3च वेळा केलं आणि मी पॉझिटिव्ह आलो. नंतर काही 2-3 वेळा फॉलोअप मध्ये तो बोलायला लागला. तर सुरुवातीला जरा सांगायची पण लाज. बरोबर. की आम्ही बाहेर गेलो आणि सेक्स केला आणि तो पण अनप्रोटेक्टेड केला. हा. नंतर तो बोलायला लागला, नाही केला. आणि तिचं पण अगोदर ती बॉयफ्रेंड होता. हो. हा. म्हणजे माहिती असून सुद्धा आपण प्रोटेक्शन वापरत नाही आणि अचानक अशी जर न्यूज मिळाली तर मोठा धक्का, आयुष्य बदल होतं. आणि दुसरं महत्वाचं असं आहे की कधी कधी स्त्रियांना एक पब्लिक टॉयलेटमध्ये गेल्यानंतर काही वजायनल इन्फेक्शन होऊ शकतात. बरोबर. त्यातनं सुद्धा कॉन्डमचा जर आपण वापर केल्यामुळे एक नवरा बायकोमध्ये सुद्धा हे इन्फेक्शन एकमेकांना देणं हे टळू शकतं असं मला वाटतं. हे बरोबर आहे ना? हे बरोबर आहे का? पब्लिक टॉयलेट मधनं तुम्हाला
STD होणारच असं नाही. Okay. व्हेरी लिस्ट पॉसिबिलिटी. आपण STD नाही, पण कुठले वजायनल इन्फेक्शन RTI आपण म्हणतो नाही. नाही, त्याची संभावना कमीच आहे. ओके. राहिला प्रश्न दुसरा, पती पत्नीमध्ये कॉन्डोमचा वापर करायचा आहे का? तर सुरुवातीच्या टायमाला जर तुमचं नवीन नवीन लग्न झालंय, तुम्हाला प्रोटेक्शन, तुम्हाला नवीन गर्भधारणा नाही करायची, सध्या तुम्हाला वेळ पाहिजे, बरोबर. त्या टायमाला तुम्हाला निश्चितच काही ना काही गर्भनिरोधक वापरावं लागेल. त्यामध्ये काही पिल्स येतात बरोबर. आणि कॉन्डोम येतात. बरोबर. पिल्समध्ये हार्मोनल पिल्स असतात, त्याने शारीरिक बदल येतात. तर लांब काळ पिल्स वापरणं योग्य नाही आहेत. तर पिल्स जर वापरायची असेल तर तुमचं प्लॅनिंग 1 वर्षाचं असेल तर ओके आहे. तर तुमचं प्लॅनिंग जर लांब असेल तर पिल वापरणं अयोग्य आहे. आजकाल ती मार्केटमध्ये एक नवीन पिल्स आले इमर्जन्सी, आजकालची ती खूप जुनी आहे. तिचा शोध 1660च्या आसपास झालेला, इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल. बरोबर. ती कशी, एखाद्या वेळेला जर कोण्या बाईवरती रेप झाला तर तेव्हा अचानक त्यासाठी. कॉन्ट्रासेप्टिव्ह काय वापरायचं, तर ते इमर्जन्सी पिल म्हणून त्या टायमाला होती. करेक्ट. पण हळूहळू तिचा सर्रास वापर सुरू झाला. बरोबर. अनप्रोटेक्टेड सेक्स करायचा बिना कॉन्डोमचा आणि एक पिल घ्यायची. त्या पिलमध्ये असतं काय, जे नॉर्मल गर्भनिरोधक गोळ्या घेतात स्त्रिया, त्याच्या कितीतरी पटीने मात्रेने त्याच्यामध्ये हार्मोन्स असतात. हो. तर त्या हार्मोनचा बदल आपल्या शरीरावरती पडणार, आपली जी पाळी आहे ती अनियमित होणार. तर वारंवार नेहमी इमर्जन्सी पिल घेणं ते शरीराला घातक आहे. त्यापेक्षा कंडोमचा यूज करणं खूप सोपं आहे. आणि जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जर तुम्हाला गर्भधारणा करण्याचं टेन्शन नसेल तर शक्यतो नाही करायचं. सर, पहिल्या सेक्स नंतर गिल्ट वाटणं हे योग्य आहे का? साहजिक आहेत. भरपूर वेळा पहिल्या सेक्स नंतर गिल्ट वाटते आणि त्याची कारणं आहेत. तुम्ही पहिला सेक्स केव्हा करतात. बरोबर. जर तुम्ही पहिला सेक्स तुमच्या किशोर अवस्थेमध्ये किंवा लग्नाच्या अगोदर केला तर रिलेशन तर लॉंग लास्टिंग नसतं. आणि डेटा पण सांगतो की जे किशोर अवस्थेमध्ये प्रेमामध्ये आणि रिलेशनशिपमध्ये पडतात, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, क्वचितच 1 किंवा 2% लोकांचे लग्न होतात. बरोबर. बाकीच्या लोकांचे कालांतराने सेपरेशन होतात. बरोबर. आणि काही वेळा सेक्स झाल्यानंतर पुरुषाचा हा रस स्त्रीमधनं कमी होतो. बरोबर. नॅचरली काही वेळानंतर सेपरेशन्स होतात. तर त्या टायमाला गिल्ट येणं की साहजिक आहेत. पहिला सेक्स तो एक मेमोरेबल असतो. बरोबर. आणि तो आपल्या मेमोरेबल व्यक्तीसोबतच करायला पाहिजे. करेक्ट. तर त्यासाठी थोडी वेळ जर तुम्हाला वाट पण बघावी लागली तर काही अयोग्य नाही आहेत. बरोबर. सर, जाता जाता तरुणांना लक्षात ठेवण्याच्या 3 गोष्टी. सर्वात पहिले सेक्समध्ये कन्सेंट असणं गरजेचं आहे. बरोबर. बिना कन्सेंटचा सेक्स नको. बरोबर. कारण सेक्स हा फक्त फिजिकल नाही आहे, तो भावनात्मक आणि मानसिक आहे. बरोबर. तो एक शृंगार आहे, ती एक क्रीडा आहे. दुसरं प्रोटेक्शन. सेक्समध्ये जर तुम्ही प्रोटेक्शन नाही वापराल तर कधी ॲक्सिडेंट होईल प्रेग्नन्सीमध्ये किंवा इन्फेक्शनमध्ये माहिती नाहीत. आणि तिसरं, सेक्स म्हणजे हा खेळ नाही आहे, ती एक जबाबदारी पण आहे. तुम्ही जर दोघं एक वयामध्ये येऊन जर शारीरिक संबंध करता आहेत तर त्याचे होणारे कॉन्सिक्वेन्सेस पुढे घेण्याची क्षमता आणि ते होणारे प्रॉब्लेम, त्यापासून होणाऱ्या समस्या घेण्याची तुमची योग्य मानसिक अवस्था आणि वय आहे का, ते पण गरजेचं आहे. सर, हा प्रश्न कसा विचारायचा, माझ्या मनामध्ये एक प्रश्न आलाय, पण विचारणं खूप गरजेचं आहे. एक न्यूनगंड असतो की आपली काखेमध्ये किंवा गुप्त जागा ही काळी असते, मग त्याचं नेमकं कारण काय? हे मिथ्स आहेत. बरोबर. जसे आपण वयात येतो, टेस्टोस्टेरॉन हार्मोन किंवा हार्मोनल बदल येतात, त्या हार्मोन्समुळे आपल्या शरीरामध्ये मेलॅनिन पिगमेंटेशन जमा होतं. ओके. आणि मेलॅनिन पिगमेंटेशन हे नक्की तुमच्या बगलेखाली आणि प्युबर्टल जो एरिया आहे गुप्तांगांचा त्याच्या अवतीभोवती जमा होतं. ते मेलॅनिन पिगमेंटेशनमुळे तिथं काळसर झालेलं असतं. ती जागा काळी आहे म्हणून अनहायजेनिक आहे, किंवा ती माझी जागा काळी आहे म्हणून समोरचा पार्टनर काय विचार करेल, माझी जागा काळी आहे म्हणून मी लग्न कसं करू किंवा समोरच्या पार्टनरला कसं दाखवू, जे जाणाऱ्या भावनात्मक प्रॉब्लेम्स काही मुलं जातात, मुली जातात. बरोबर. ते अयोग्य आहेत. आणि सर, सध्या जो डेटिंग ॲप हा जो फॅड चालू आहे,
की एखाद्या मुलीला डेट करायची, एखाद्या मुलाला डेट करायची, त्या ॲपमध्ये जातात, आपल्याला कोण छान वाटतं त्यांच्याबरोबर डेटिंग करतात. हे योग्य आहे की अयोग्य आहे, की घातक किती आहे? हे निश्चितच अयोग्य आहे आणि घातक आहे. डेटिंग ॲपमध्ये सेफ्टी नावाचा प्रश्न नसतो. बरोबर. आणि तिथं फक्त एक कॅज्युअल रिलेशनशिप. बरोबर. कारण जो आपण पहिला सेक्स करतो किंवा आपल्या पार्टनरसोबत रिलेशनशिपमध्ये सेक्स करतो, त्याच्यामध्ये फक्त सेक्स नसतो. बरोबर. त्याच्यामध्ये प्रेम असतं. बरोबर. आणि सेक्स हा सेकंडरी असतो. प्रेमाचं रूपांतर नंतर सेक्समध्ये होतं. डेटिंग ॲप्समध्ये फक्त एक शारीरिक अनुभव घ्यायचा आहे. आणि मला वाटतं शारीरिक अनुभव घेताना लोकांच्या मनामध्ये फिगर हा सुद्धा एक महत्वाचा विषय असतो. असली फिगर असेल तर मजा जास्त येईल, तशी फिगर असेल तर मजा जास्त येईल. Correct. पण वस्तुस्थितीमध्ये सेक्स हा एक मानसिक असतो. बरोबर. तुमचं दोघांचं जर नातं भावनात्मक जुळलेलं असेल तर तुमचं किती समोरच्याचा कसा काळा दिसतो, गोरा दिसतो, उंच आहे, ठेंगणा आहे, फिगर कशी आहे, इट डझंट मेक एनी सेन्स. आपल्या शास्त्रामध्ये कामसूत्रामध्ये 300पेक्षा जास्त पोजेस सांगितलेले आहेत आणि आसने सांगितलेले आहेत. ते यालाच अनुसरून सांगितलेले आहेत की कोणाची उंची कमी असते, कोणाची जास्त असते, कोणाची शरीर वेगवेगळ्या प्रकारे असते. तर वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांनी वेगवेगळ्या आसनं वापर करायचा. बरोबर. पण सर असं पण म्हटलं जातं की खूप तरुण वयामध्ये सेक्स केल्यामुळे त्यांना मानसिक आजार पण होतो, असं होऊ शकतो. कारण त्याची मानसिक तयारी नसते. बरोबर. शारीरिक तयारी बरी असली तरी त्याची मानसिक तयारी नसते. तरुण वयामध्ये जेव्हा तुम्ही 15, 17, 18, 20 वर्षाचे असतात तेव्हा तुम्हाला काहीतरी जीवनामध्ये निर्माण करायचं असतं. जे मुली एक्सपिरियन्स करायला जातात रिलेशनशिपमध्ये, ती एक ऊर्जा आहे जी आपल्या धर्मामध्ये पण सांगितलेलं आहे, शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत, कल्चरमध्ये सांगितलेले आहेत की ब्रह्मचर्य पाळा. बरोबर. त्याच्या पाठीमागे कारण काय? कारण ती जी ऊर्जा आहे ती टिकवून ठेवायची आणि ती कुठेतरी सृजनशक्तीमध्ये लावायची. तुमचं एक उद्दिष्ट आहे जीवन बनवण्याचं, काहीतरी घडवण्याचं, काही करण्याचं. बरोबर. जर ती ऊर्जा जर तुम्ही दुसरीकडे लावली तर तुम्हाला कुठे ना कुठे नुकसान होणार. दुसरं शारीरिक नुकसान पण होणार. बरोबर. मानसिक आजार पण होऊ शकतात. करेक्ट. कॅज्युअल सेक्स झाला किंवा बॉयफ्रेंडसोबत सेक्स झाला, बॉयफ्रेंडने सोडलं तर मुलगा किंवा मुलगी डिप्रेशनमध्ये जाऊ शकतं. बरोबर. बरोबर. त्याच्यानंतर एक्सेसिव्ह मास्टरबेशन वगैरे डिप्रेशन येऊ शकतं. ओके. अँझायटी प्रॉब्लेम्स येऊ शकतात. परफॉर्मन्स नाही होऊ शकला तर डिप्रेशन, अँझायटी हे भरपूर कॉमन प्रॉब्लेम आहे. म्हणजे यंग एज मध्ये जर आपण सेक्स केलं. हां. आणि हल्लीच्या काळामध्ये पहिल्यांदा जर सेक्स नाही झाला तर नामर्द आहे. हो हो. असं नसतं. बरोबर. भरपूर वेळा लोकांची लग्न होतात बरोबर. आणि लग्न झाल्यानंतरही 8-15 दिवस सेक्स होत नाही. बरोबर. पण हल्लीच्या काळामध्ये 5-10 दिवसामध्येच मुली पळून जातात. कारण सांगतात की तो लायक नाही आहे, तो करण्याच्या लायक नाही आहे. अरे असं कसं शक्य आहे? तुमचं अरेंज मॅरेज झालं आहे, तुम्ही दोघं सोबत आले, तुम्ही दोघांना ओळखत नाही, तुम्ही दोघं फ्रीली नाही आहात, कधी अनुभव नाही केलेला. जर दोघांचे अनुभव, दोघे मास्टर असतील तर गोष्ट वेगळी आहे. बरोबर. पण जर अनुभव नाही केलेला, त्याच्याबद्दल चिंता आहे, अँझायटी आहे, दोघांनाही आहेत, तर त्या चिंते आणि अँझायटीपुढे परफॉर्मन्स होत नाही. एकदा, दोनदा, तीनदा झाला, परफॉर्मन्स नाही झाला, याचा अर्थ असा नाही की तो नामर्द आहे. बरोबर. तर भरपूर सारे मिथ्स आहेत. सर मला याच्यावरती यंग एज मध्ये सेक्स करू नये याच्यावरती एक उपाय आठवला. तो असा की लग्ना अगोदर जय हनुमान आणि लग्नानंतर जय श्रीराम. म्हणजे हनुमान कसा होता? ब्रह्मचर्य. म्हणजे लग्ना अगोदर आपल्याला कोणाशी संबंध ठेवायचा नाही. आणि राम कसा होता? तर एक पत्नी एक वचनी. म्हणजे आपली पत्नी, तिच्याबरोबर आपण शारीरिक संबंध ठेवतो. मला वाटतं आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम जे आहेत ते कमी होतील. निश्चितच कमी होतील. हा पर्सनल चॉईस आहे. येस. फक्त आपण एवढं सांगू शकतो, जर तुम्हाला सेक्स करायचा असेल तर तुम्ही सावधानी पाळा, प्रोटेक्शन वापरा आणि शक्यतो योग्य वयामध्ये सेक्स करा. येस सर, थँक्यू. खूप छान तुमच्याशी गप्पा मारून मजा आली. पण जाता जाता अजून पॉडकास्ट संपलेला नाही आहे. जाता जाता आपण करूया रॅपिड फायर राऊंड. ओके सर, आपण सुरू करूया रॅपिड फायर राऊंड. सेक्स म्हणजे फक्त शारीरिक की भावनिक? भावनिक आणि शारीरिक दोन्ही पण. पहिल्या सेक्ससाठी सर्वात आवश्यक कोणती गोष्ट? कन्सेंट. सेफ सेक्ससाठी सर्वात महत्वाचं काय? प्रोटेक्शन. प्रेमाशिवाय सेक्स टिकतो का? नाही टिकत. पॉर्न सेक्सचं शिक्षण आहे का? नाही. पहिल्या सेक्ससाठी योग्य वय?
वयाच्या 18 वर्षानंतर तुमची भावनात्मक मानसिक रेडीनेस झाल्यानंतर. सेक्स वीकनेस की स्ट्रेंथ? जर जबाबदारीने केला तर स्ट्रेंथ. रिलेशनशिप म्हणजे महत्वाचं काय, लव की सेक्स? लव. सेक्स नको असताना पार्टनर इन्सिस्ट करत असेल तर काय करा? स्पष्टपणे नाही बोला. सेक्स एज्युकेशन टॅबू की नीड? नीड. थँक्यू सर. आपण खूप छान पद्धतीने सगळ्या प्रश्नांवरती उत्तर दिलीत. ही प्रश्न आपल्या लोकांच्या मनातली होती, कारण की ह्या विषयावरती सहजासहज बोललं जात नाही. त्यामुळे योग्य व्यक्तीकडनं योग्य माहिती मिळणं फार गरजेचं असतं. पुन्हा एकदा आपण इकडे आल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. नक्कीच या एपिसोडमध्ये तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. नसतील मिळाले तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता आणि त्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपण पुन्हा भेटूया फार लवकरच. लक्षात ठेवा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पप्पा टप्पा टप्पा बोला ऐका आणि कोणी माझ्या पाट्यानं.